सराव प्रश्न. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. किती सुंदर अक्षर आहे त्याचे. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. प्रश्न 2. गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य आहे. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे कोणते वाक्य आहे? विद्यार्थी वाक्य आहे. सरळ विधान केले आहे. निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील अर्थ संकेत दर्शवला आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य आहे. 2 वाक्ये एकत्र आलेत. जिच्या गळ्यात गंधार आहे असे दीनानाथ म्हणायचे तीच ही स्वर सम्राज्ञी लता. या वाक्यातील गोनीय वाक्य कोणते ते शोधून काढा. ही स्वर सम्राज्ञी लता. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे? विशेषण वाक्य. पुढे दिलेल्या 2 वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा. उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता. संयुक्त वाक्य ओळखा. लोक आपली स्तुती करत किंवा लोक आपली निंदा करत हे संयुक्त वाक्य आहे. किंवा आलेलं आहे. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. नकारार्थी वाक्य करा. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही. केवढा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार सांगा. उद्गारार्थी आहे कारण उद्गारार्थी चिन्ह आहे. रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य आहे. किंवा आलेला आहे. मला बरे नाही. मी नोकरीला जाणार नाही. या विधानांपासून मिश्र वाक्य बनवा. मी नोकरीला जाणार नाही कारण मला बरे नाही. तो रस्त्यावरून चालत होता. त्याचा पाय घसरला. तो पडला. या वाक्याचे एक केवळ वाक्य बनवा. रस्त्यावरून चालत असताना पाय घसरून तो पडला. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. यातील वाक्य प्रकार कोणता? हे संयुक्त वाक्य आहे. जे चकाकते ते सारे सोने नसते. या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते? जे चककते. जर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर त्यांचा बेशिस्तपणा कमी होईल. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? संकेतार्थी. अबब केवढी प्रचंड आगी हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी. मुलांना वडिलांची आज्ञा पाळा. या वाक्याचे विद्यार्थी रूप खाली दिलेल्यापैकी योग्य पर्यायातून ओळखा. मुलांनी